मंदिरात चला श्रीकृतांचं दर्शन घेऊ आणि श्री गणपतींचं. आणि चला बेकमार्टमध्ये आलं आहे आपण फोटो प्रिंट घ्यायला. तो प्रिंट घेऊया. काकांना दिली आहे बनवायला. स्टेशनला गेलो होतो. मित्र आजारी आहे, दवाखान्यात होता, सो त्याला बघायला गेलो होतो स्टेशनला. इथेच थांबतो. व्हिडिओ बघायला विसरू नका, कारण तुम्ही लाईक नाही करत. लाईकसुद्धा करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा, कारण आमचा वैभव पाटील दादा ठाणे जिल्ह्यात फेमस झाला. आमचा वैभव पाटील दादा कल्याण शहरात फेमस झाला. नवीन ब्लॉगला सुरुवात करतोय आम्ही. आणि आमच्या सोबत आहे भाऊ आणि चारू. हाय. चला आम्ही आलो मंदिरात. चला श्रीकृतांचं दर्शन घेऊ आणि श्री गणपतींचं आणि श्री हनुमंताचं. आज आमचे गाव मालक आहेत रामकृष्ण काका, त्यांची आज सेवानिवृत्ती आहे. आपण ही चॉईस केली आहे श्रीराम जन्मभूमीची. श्रीराम जन्मभूमी तीर्थस्थळ अयोध्या. चला बेकमार्टमध्ये आलं आहे आपण फोटो प्रिंट घ्यायला. तो प्रिंट घेऊया. काकांना दिली आहे बनवायला. फुल एक हाफ आहे ना? हां, एक फुल एक हाफ आहे. काकाई चला प्रिंट घेतली आहे आणि प्रिंट घेऊन आता दुकानावरती जाऊया. प्रिंट शेफ लोकांच्या हातात देऊया आणि मग घरी जाऊया, जेवण करूया. बायकोने काय बनवलं आहे काय माहिती नाही, बघूया. चला घरी जाऊन. स्टेशनला गेलो होतो. मित्र आजारी आहे, दवाखान्यात होता, सो त्याला बघायला गेलो होतो स्टेशनला. आता आहे ठीक आहे, कंडिशन चांगली आहे. सगळं ऑपरेशन पण झालं त्याचं. चला काळजी घ्यावी त्याने. इथून पुढं ज्या गोष्टींच्या चुका झालेल्या आहेत त्या पुढं ना कराव्या. मेरे को चॉकलेट वाला और एक चॉकलेट वाला और तुझे चॉकलेट कितना होता है वो खाली अब सारा तू ले ले काट दो काट दो रे अरे ऊपर से केक कौन अभी केक कौन ठीक है तो पैसे हैं कितने नहीं 50 नहीं 1 2 चला घरी गेलो होतो, जेवण केला, जेवलो थोडं. चिकन वगैरे बनवलं होतं बायकोने, सो चिकन वगैरे खाल्लं आहे. आणि आता निघालो दुकानावरती. दुकानावरती ऑर्डर वगैरे आहेत, त्या ऑर्डर सगळ्या डिलिव्हरी करायची आहेत. सो चला ऑर्डर डिलिव्हरी करूया. आणि आज आमचे गाव मालक आहेत रामकृष्ण काका, त्यांची आज सेवानिवृत्ती आहे. जवळजवळ 40 ते 50 वर्ष त्यांनी रेल्वेमध्ये सेवा केलेली आहे. त्याची आज निवृत्ती आहे त्यांची. सो चला ते सुद्धा, त्या फंक्शनसुद्धा अटेंड करूया आपण. चला काकांसाठी फ्रेम घेऊया, बघूया. आपण ही चॉईस केली आहे श्रीराम जन्मभूमीची. श्रीराम जन्मभूमी तीर्थस्थळ अयोध्या. 5 समोर
पाचवं भावना, पाचवं परिवार म्हणजे हॅपी मॅरेज किंवा स्वामींची विठ्ठल रुक्मिणीची सर्वांना स्वामींचे कसे वेगवेगळे ही झाडं म्हणजे कशी तुम्हाला माहिती आहे दादा हे कसं पडेल 42 नंबर आले 450 बघा ना मूर्तीला आता केक देऊन आलो मी पुन्हा एकदा स्टार पाणी वरून शंकेश्वरला जातो आम्ही कॉम्पॅक्ट राईड करायची खूप इच्छा झालेली आहे खूप इच्छा झाली आहे राईड करायची पण राईड करता येत नाही आहे मला लवकरच राईड करू अरे जवळपास का होईना पण एक राईड तरी नक्की लवकरच पडत नसतात तो पडता पडता ते घडत असतात असेच आपले रामकृष्ण पाटील या कार्यासाठी विविध क्षेत्रातून अनेक मान्यवर मंडळींचे उपस्थित झालेले आहेत मी सर्वात प्रथम आमच्या हरिभक्त मारे जे 21व्या अखिल भारतीय अग्नी महोत्सवाचे अध्यक्ष आणि उत्कृष्ट कीर्तनकार प्रवचनकार We all are proud of our accomplishment. May you now subscribe to relax and very deserved rest. The family that you have raised, the work you have done, the hands given to the people, the social work you have done. So plan your time. तुम्हाला माहीत नसलेली गोष्ट म्हणजे त्यांचे परिवार किती आहेत 5 एक बाजूला बसले ते दुसरं पिंपलेश्वर मंदिर तिसरं अग्रवीत फरम चौथं युवा सहकार 5वं सांगू का 5वं सांगू 5वं भावना 5वं परिवार म्हणजे त्यांचं गायन लोकगीत कोळीगीत पोवाडा भक्तिगीत भीमगीत जसं ते काय झुलं झुलं पाणी पाहिलंय ना पण एक ग्लास पाणी कधी तुला दिला नाही पिक्चरला हे आहे ते आणि तो एवढ्या मोठ्या पदावर निवृत्त झाले ते सुपरिटेंडंट काहीतरी जे आहे तुम्हाला बोलता पण येत नाही एवढं वजनदार पद त्यांनी भुजवलं ही सामान्य गोष्ट नाही आगरी समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे आपल्या समाजात मोठे मोठे त्यांनी 37 वर्ष रेल्वेच्या सेवेसाठी दिलेली आहेत आणि ते आज निवृत्ती झालेत रेल्वेच्या सेवेमध्ये एक सेकंड जाई थांब आणि म्हणूनच त्यांच्या प्रेमासाठी आम्ही मुले वेडी आणि म्हणूनच त्यांच्या प्रेमासाठी आम्ही मुले वेडी धन्यवाद आई तुझं देऊल देऊल कोणी बांधिला आई तुझं देऊल देऊल कोणी बांधिला तिला पाहतूया तिला पाहतूया आई माझी कोणाला कोणाला पावली ग आई माझी कोणाला कोणाला पावली बावली कोलिया लोकाना अगरिया लोकाना बावली कोलिया लोकाना अगरिया लोकाना चला शॉप बंद केलेलं आहे रात्रीचे वाजले 12:10 आणि घरी निघालो आहे इथेच थांबतो व्हिडिओ बघायला विसरू नका कारण तुम्ही लाईक नाही करत लाईकसुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा कारण तुमच्या एक सबस्क्रायबरने
माझे होप्स वाढतील आणि मला अजून इच्छा होईल की ब्लॉग बनवावे. कारण तुम्ही बघत असाल तर ब्लॉग बनवायला आवडतं ना माणसाला. तर तुम्ही रिस्पॉन्स चांगला दिलात तर नक्कीच अजून नवीन नवीन ब्लॉग येतील. उद्या जाणार आहे बहुतेक तरी शिर्डीपर्यंत नाही जाणार, पण शिर्डीला जे पायी चाललेले आहेत त्यांच्यासाठी जेवण वगैरे घेऊन चाललेलं आहे उद्या. सो कंटिन्यू राहा आपल्या चॅनलवरती. उद्या शिर्डीचा सुद्धा ब्लॉग येईल, तो बघायला विसरू नका. बाय बाय, गुड नाईट.